नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तिळाची पोळी किंवा गुळाची पोळी. करायला एकदम सोपी आहे आणि पहा एकदम मस्त खुसखुशीत अशी झाली आहे. खमंग खुसखुशीत अशी पोळी पहा, अगदी कडेपर्यंत याचं सारण पसरलं जातं आहे आणि मस्त खमंग तयार होते. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 1 वाटी गावरान तीळ घेतलेत. तुम्ही इथे कुठलेही तीळ वापरू शकता, पण गावरान तीळ वापरल्यामुळं त्याची चव खूप छान असते, त्यामुळे पोळी अगदी टेस्टी होते. लो फ्लेमवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे. भाजून होत आले की ते तडतड उडायला लागतात आणि फुललेही जातात. 4 ते 5 मिनटात तीळ छान भाजून होतात. तीळ बाजूला ठेवून मी त्याच कढईमध्ये बेसन भाजते. 1 मोठा चमचा बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये छोटा चमचा तूप घातले आणि हे आपल्याला लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटं लागतील भाजून घ्यायचे. आपण दिवाळीच्या लाडवाचं जसं बेसन भाजतो तसंच हे आपल्याला लो फ्लेमवर भाजायचं आहे. पहा, हेही खमंग असं भाजत आलं आहे. आपण बेसन घातल्यामुळे काय होतं, तिळाचं शेंगदाण्याचं जे आपण सारण करतो ते छान बांधून येतं. आता अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेते. हे पण आपल्याला चालू बंद मिक्सर करत भाजून घ्यायचे. याला तेल सुटेपर्यंत अजिबात वाटायचं नाही. आता हे आपण जे बेसन भाजलं आहे त्याच्यामध्ये काढून घेते. तीळही थंड झालेत, तीळही वाटून घ्यायचे. तीळ पण आपल्याला मिक्सर चालू बंद करतच वाटून घ्यायचे. हेही अशा पद्धतीने मी वाटून घेतलेत. आता आपण 1 वाटी तीळ घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे म्हणजे 1.5 वाटी झाले, तर आपण याला तेवढाच गूळ घालायचा आहे. थोडासा जास्त घातला तरी चालेल. हे 1.5 वाटी गूळ घातला आहे. हा गावरान गूळ घेतला आहे मी आणि याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घातली आहे. आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळही मी बारीक चिरून घेतला आहे, पण एखादं जर गठ्ठे असतील तर हाताने ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे आपल्याला एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ, शेंगदाणे आणि गूळ छान एकत्र मिळून येईल. त्याचं छान मऊसूद असं सारण तयार होईल. हे मिक्सरमध्ये मी या पद्धतीने वाटून घेतले. हे एका भांड्यामध्ये काढून घेते. छान असं हे बारीक वाटले. हे आपल्याला खूप वाटायचं नाही, नाहीतर मग याला तेल सुटेल. छान असे वाटलं गेले. हे चांगलं मिक्स करून घेते. आता हे बाजूला ठेवते आणि मी याच्यासाठी लागणारी कणिक मळून घेते. याच्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, पाव वाटी बेसन पीठ घेतले आणि पाव वाटी मैदा घेतला आहे. इथे तुम्ही अर्धी कणिक आणि अर्धा मैदाही घेऊ शकता. चवीपुरता मीठ घातले किंवा तुम्ही नुसता कणिकही वापरू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाव वाटी मी तेल घातले. तेल मी थंडच वापरले. आता आपण हे तेल चांगलं कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल सगळ्या कणकेत अगदी मुरलं गेलं पाहिजे. पहा, याचा छान लाडू वळला जातो आहे, म्हणजे आपलं मोहन याला बरोबर झालं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही कणिक छान मळून घ्यायची आहे. पाणी एकदम नाही घालायचं, कारण ही कणिक आपल्याला घट्टच मळायची आहे. कणिक छान मळून घेतली आहे. आता ही कणिक 10 मिनटासाठी झाकून ठेवते आहे आणि ही अजिबात पातळ करायची नाही, नाहीतर मग आपली पोळी नीट लाटली जात नाही आणि पोळी फुटते. आता पोलपाटला तेल लावून घेतले आणि कणिक सारखी करून घेते. त्याच्यामधला एक छोटासा गोळा काढून घेते. आपल्याला जेवढी पोळी करणार आहोत त्याप्रमाणे करायचं आहे. एक गोळा काढून घेतला आहे, तो हाताने सारखा गेला आहे आणि आपण पुरणपोळी करताना जसं पुरणाची पारी तयार करतो, वाटी तयार करून घेतो, तशी आपण याची वाटी तयार करून घ्यायची आहे. बोटाने कडेने याला पातळच करायचं आहे. या पद्धतीने करायचं आहे. वाटीमध्ये जाड ठेवली आणि साईडनी पातळ वाटी केली आहे. आता याच्यामध्ये सारण आपण भरायचं आहे. सारण भरतेवेळी सारणामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या मोडून भरायच्यात आणि सारण आपल्याला दाबून भरायचं आहे. जसं आपण सारण वरनं हाताने दाबून घेऊ तशी ती पोळी साईडनी कणिक त्याची वर येत जाते आणि सारण आतमध्ये जातं. हे सारण आत जातं आहे आणि पूर्ण वाटी भरून झाली की मग काय करायचं आहे, आपण मोदकाचे जसे पाकळ्या एकत्र करतो आणि त्या एकत्र वर त्याला बांधून आणतो, त्याप्रमाणे ही वाटी आता आपण बंद करून घ्यायची आहे आणि जी काही त्याची वर कणिक उरते, एक्स्ट्राची जी कणिक असते ती सगळी काढून घ्यायची आहे आणि ही पारी मस्तपैकी आता तयार झाली आपली लाटी करून याची. आता याला काय करायचं आहे, आपण भाकरी जशी हातावर करून घेतो त्याप्रमाणे बोटाच्या आणि तळव्यामध्ये धरून त्याला साईडनी पसरवून घ्यायचं आहे. त्याला चपटं करून घ्यायचं आहे, म्हणजे मग काय होतं, सारणमधलं आतमधलं सगळीकडे अगदी कडेपर्यंत पसरलं जातं. हातावर थोडंसं तळहातावर त्याला आणखीन थोडंसं पसरवून घेते आणि मग दोन्ही बाजूनी त्याला पीठ लावून मी लाटायला घेते.
अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे आपल्याला। हे पहा पोळी छान पटपट सरकली पण जाते आणि याला जास्त पीठ लावायची गरज लागत नाही। मी इथे पोळीला लावायला मैदा वापरला आहे, तुम्ही कणिकही वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता, म्हणजे पोळी लाटताना छान सरकतेही। हे पहा अगदी सरसर छान अशी पोळी लाटली जाते आणि सारणही कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं गेलं आहे। मी तुम्हाला जवळूनही दाखवते आणि दोन्ही बाजूला सारण व्यवस्थित पसरले। पहा दोन्ही बाजूला सारण आहे, दिसते व्यवस्थित। आता जवळून पहा सगळीकडे सारण अगदी कडेपर्यंत पसरलं गेले आणि समजा एखाद्या ठिकाणी थोडंफार सारण कमी असेल कडेला तर तिथनं ते तुम्ही ती कणिक कापून टाकलीत तरी चालेल, पण आपल्या पोळीला या सगळीकडे सारण व्यवस्थित पसरलं गेले। आता तवा तापवून घेतला आहे, तव्याची गॅसची फ्लेम मी पूर्ण बारीक केली आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला बारीक गॅसवर ही पोळी शेकून घ्यायची आहे। पोळीचा वरचा रंग बदलला गेला कीच पोळीला हात लावायचा आहे। आता पोळी पहा उलटून घेतली आहे, याला थोडंसंच तेल लावलं आहे मी। तुम्ही जर ही प्रवासात वगैरे नेण्यासाठी करणार असाल तर याला तेल नाही लावलं तर ही जास्त दिवस टिकते आणि तुम्ही गरम गरम खाणार असाल तर याच्यावर तूप किंवा जास्ती तेल लावून केली तरी चालेल। दोन्ही बाजूनी छान शेकून घेतली आहे। याच पद्धतीने आणखीन एक पोळी करून दाखवते आहे। याची छान वाटी करून घेतली आहे। या वाटीमध्ये आता सारण भरते। सारण प्रत्येक वेळी भरताना हाताने चांगलं मोडून घ्यायचं आहे, त्याच्यामधल्या गुठळ्या वगैरे, आणि मग ते भरत जायचं। हाताने सारण आपण प्रेस करत गेलो की ते आतमध्ये आणखीन जातं आणि वाटी साईडची जी कणिक असते ती साईडनी वर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दाबून दाबून सारण भरायचं आहे। आपण जेवढं सारण पोळीमध्ये भरू तेवढी पोळी छान खमंग खुसखुशीत अशी होते। वरची जी एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून टाकायची आहे आणि ह्या गोळ्याला आपल्याला हाताने चांगलं व्यवस्थित चपटा करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण आतमध्ये सगळीकडे व्यवस्थित काठापर्यंत पसरलं जातं। मग याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटण्याने सरसर लाटली जाते अशी हिला लाटून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम तव्याची लोच ठेवली आहे आणि हे बघा एवढी पातळ लाटली आहे आणि याला आता शेकून घेते आहे। मस्त अशा खमंग खुसखुशीत अशा ह्या पोळ्या तयार होतात आणि हे सारणही याचं जे आहे हे तुम्ही अगदी 2-3 महिनेसुद्धा हे सारण टिकतं। कधी हवे तेव्हा गरम गरम पोळी लाटून खाता येते। या पद्धतीने तुम्ही पोळ्या एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी टेस्टी सोपी रेसिपी घेऊन। हे पहा पोळी कशी मस्त खुसखुशीत झाली आहे, अगदी सहज तुकडा पडतोय पोळीचा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।